नमस्कार, मी तुमचा फायनान्शियल कोच लक्ष्मीकांत सोत्री. आज आपण एक वेगळा विषय घेतो आहे. या विषयात खरं म्हणजे प्रत्येकाचं ड्रीमच असतं की श्रीमंत व्हायचं. कोणाला श्रीमंत व्हायचं असं विचारलं तर कदाचित एखाद्या टक्के लोक असतील की जे हात वर करणार नाहीत. 99.9% लोक हे श्रीमंत होण्यासाठी नक्की हात करतील. आज आपण बघणार आहोत की वॉरेन बुफेनी 10 मार्ग सांगितलेत श्रीमंत होण्याचे. आता हे 10 मार्ग श्रीमंत होण्याचे म्हणजे मी तुम्हाला काही प्रॉडक्ट्स दाखवणार आहे का, तर नाही. किंवा मी तुम्हाला काही कुठल्या तरी अट्रॅक्टिव्ह स्कीम्स वगैरे दाखवणार आहे का, तर नाही. तर हे जे आहेत ना, हे 10 मार्ग म्हणजे काही नाही तर एक इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला लागाव्या अशा चांगल्या सवयी आहेत. आणि ह्या जर का सवयी आपण आत्मसात केल्या आणि आपण त्याच्यावर फॉलो केलं तर आपण नक्कीच श्रीमंत होऊ. तर ह्या 10 गोष्टी कुठल्या आहेत ना, ते आपण आता बघू. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी तुम्हाला जो नफा होतो तो तुम्ही रिइन्व्हेस्ट केला पाहिजे. म्हणजे बघा की जसं आपण एखादं आपण समजा 100 रुपये व्याजावर ठेवले आणि आपल्याला 5% दरवर्षी व्याज मिळत असेल तर पुढच्या वर्षी जर का आपण 5 रुपये घेऊन खर्च केले तर आपली मुद्दल ही 100 रुपयेच राहील. पण जर का आपण 100 रुपये गुंतवले आणि 5 रुपये व्याज मिळालं आणि पुढच्या वर्षी जर का आपण व्याज हातात बाहेर नाही काढलं आणि तिथेच ठेवलं तर पुढच्या वर्षी आपल्याला 105 रुपयावर 5% मिळेल. मग त्याच्या पुढचा जो वर्ष आहे त्यावेळी आपल्याला त्याच्या 105वर जी अमाऊंट होती त्याच्यावर व्याज मिळेल. ह्या पद्धतीने आपली जी मुद्दल आहे ती वाढत राहील. त्याच्यानंतर असा की आपण जसं इन्व्हेस्ट केलेला जो पैसा आहे तो वेळोवेळी जर का बाहेर न काढता आपण जर का लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्ट केला तर आपल्याला त्यातनं जास्त परतावा हा मिळू शकतो आणि आपली मुद्दल ही जास्त चांगल्या प्रकारे वाढू शकते. नियम दुसरा, आपण कायम आहे ना दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा आजूबाजूला लोक काय बोलतात याच्याप्रमाणे निर्णय घेतो. आता सध्याच्या परिस्थितीत बघा की जगभरातनं जेव्हा करोनाच्या किंवा ह्याच्या निगेटिव्ह बातम्या यायला लागल्या त्यावेळी लोकांनी SIPसुद्धा बंद केल्या किंवा काही लोकांनी त्यांची जी गुंतवणूक होती ती तोटा सहन करून सुद्धा बाहेर काढली. तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जर का तुम्ही एखाद्या प्रॉडक्टमध्ये किंवा एखाद्या स्कीममध्ये किंवा एखाद्या शेअरमध्ये ही तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला खात्रीने नीट विचार करून जर का इन्व्हेस्टमेंट केलेली असेल ना तर तुम्ही असं घाबरून जाऊन ती इन्व्हेस्टमेंट काढणं म्हणजे हा चुकीचा निर्णय ठरू शकतो. त्यामुळे आपण कायम एका वेगळ्या वेळेने विचार करायला पाहिजे. म्हणजे बघा की लोक काय म्हणतात आता की मार्केटमध्ये परिस्थिती चांगली नाही आहे, याचा अर्थ मी म्हणेन की मार्केटमध्ये आत्ता थोडं का होईना इन्व्हेस्ट करण्याची परिस्थिती चांगली आहे. वॉरेन बुफे असं म्हणतात की वेन देअर इज वेन एव्हरीबडी इज इन फिअर यू शुड बी इन ग्रीड. म्हणजे जेव्हा सगळी लोकं घाबरली आहेत ना त्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि जेव्हा सगळी लोकं इन्व्हेस्ट करतायत त्यावेळी तुम्हाला थोडी भीती वाटायचं कारण म्हणजे असायला हरकत नाही. तर ह्याच्यानंतरचा तिसरा जो भाग आहे त्यांचा, निष्क्रिय होऊ नका. आता कसं होतं की आपण प्रत्येक वेळी आहे ना इन्व्हेस्टमेंट करतो आणि जेव्हा अशी जेव्हा करेक्शन येते मोठी तेव्हा आपण ह्या करेक्शनच्या बातम्या पाहणं त्याच्यानंतर त्याच्यावर वाचणं हे एवढंच करतो. पण ह्या करेक्शनचा आपण कधीही ना ॲडव्हान्टेज उचलत नाही. तर आपल्याला जर का एखाद्या इन्व्हेस्टमेंटची चांगली ऑपॉर्च्युनिटी समोर दिसत असेल तर आपण त्याच्याकडे नुसतं पाहत राहणं हे धोकादायक असू शकतं. कारण त्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट ग्रो होणार नाही. तर आपल्याला जेव्हा अशा इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्यावेळी आपण नुसतं पाहत न राहता आपण इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे. बघा अशा प्रकारच्या ज्या रिॲक्टेड झालेल्या किंवा रिॲक्शन आलेली मार्केट हे माणसाच्या आयुष्यात काही 10-15 वेळा घडत नाहीत. एका माणसाच्या आयुष्यात फार फार तर 5 किंवा 10 वेळाच ह्या ऑपॉर्च्युनिटीज येतात. म्हणजे जसं आत्ता सबप्राईम याच्यामुळे कोरोनामुळे मार्केट क्रॅश झालं आहे तसं साधारण 2008 साली झालं होतं सबप्राईममुळे आणि सत्यममुळे. त्याच्यानंतर 2000 साली .com बबल बर्स्ट झाला त्यावेळी झालं. त्याच्यानंतर त्याच्या आधी हर्षद मेहता. अशा प्रकारे जेव्हा मार्केट क्रॅश होतात त्यावेळी जर का आपण इन्व्हेस्टमेंट न घाबरता केली आणि विश्वासाने केली तर आपल्याला जास्त परतावा आणि आपली इन्व्हेस्टमेंट ही जास्त चांगली ग्रो होऊ शकते. चौथं, गुंतवणुकीपूर्व पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करताना त्या प्रॉडक्टची तुम्हाला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या प्रॉडक्टची किंवा स्कीमची नीट माहिती असेल ना तेव्हा तुम्ही घाबरत नाही आणि जेव्हा तुम्ही घाबरत नाही ना त्यावेळी तुम्ही चुकीचा निर्णय घेत नाही. म्हणून तुम्ही ज्या लोकांच्या किंवा काही वेळा कसं होतं की एखादा माणूस सांगतोय ना त्या माणसावर पूर्ण ब्लाइंड विश्वास ठेवून लोक इन्व्हेस्टमेंट करतात. ते पूर्ण चुकीचं आहे.
तुम्ही ज्या कुठल्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करताय त्याची तुम्ही पूर्ण माहिती मिळवणं हे तितकंच आवश्यक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला जर का तुमचं पैसे वाढवायचे असतील तर पहिल्यांदा तुम्हाला समजा, आता एक मी उदाहरण पण देतो आता तुम्हाला, की जर का तुम्ही एखाद्या गळक्या बादलीमध्ये पाणी भरायचा प्रयत्न करताय तर ती बादली भरणं शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या फायनान्शियल्समध्ये काय काय लिकेजेस आहेत ना ते तुम्ही पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करा. आणि ते लिकेजेस जरी तुम्हाला छोटे वाटत असले ना तरी तुम्ही त्यांना वेळीच फिक्स करा. कारण तेच आहे ना, आपण काही वेळा म्हणतो की काय एवढंच पैसे आहेत त्यांनी काय फरक पडणार आहे, पण हे एक छोटे 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 धरून त्याच्यानंतर एक मोठा आकडा तयार होतो. त्यामुळे लिकेजेस जे आहेत ना ते वेळेत आयडेंटिफाय करा आणि ते फिक्स करा, म्हणजे तुम्हाला एक लाँग टर्म चांगला कॉर्पस बिल्ड करायला मदत होईल. त्याच्यानंतर 6वा भाग जो त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे की जोखीम समजून घ्या. आता बऱ्याच वेळा काय होतं की जास्त परताव्याच्या लालसेपोटी काही लोक जास्त धोका असलेली किंवा जोखीम असलेल्या स्कीम्समध्ये किंवा प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करतात. पण तुम्ही किती धोका पत्करू शकता ना हे नीट समजून घेतल्याशिवाय तुम्ही गुंतवणूक करायला जाऊच नका. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचा जो आहे ना पहिल्यांदा स्वतःची रिस्क असेसमेंट करून घ्या की तुम्ही की ज्यामध्ये तुमचं वय किती, तुमचं उत्पन्न किती, किंवा बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुमच्यावर जबाबदाऱ्या किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुमची रिस्क किती घेण्याची ताकद किती आहे ना ते समजून घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही हे करा. हे बघा की जोखीम शून्य करणं ना हे शक्य नाही आहे, पण आपण वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये किंवा वेगवेगळ्या ह्याच्या समजा आता एखाद्या माणसाची जोखीम घेण्याची जी परिस्थिती आहे ती कमी असेल तर तो माणूस 50% डेप्ट आणि 50% इक्विटी करू शकतो. म्हणजे ह्याप्रमाणे आपण जोखीम शून्य नाही करू शकत, पण जोखीम जी आहे ना ती आपण कशी कमी करता येईल ह्याचा विचार नक्कीच करू शकतो. त्याच्यानंतर 7वा भाग जो त्यांनी सांगितला आहे की संयम ठेवा आणि नियमित राहा. आता संयम ठेवा म्हणजे काय की असं नाही होत की तुम्ही आज इन्व्हेस्ट केले आणि उद्या तुमचे पैसे दुप्पट झालेत, आणि असं कोणी सांगत असेल ना तर विश्वास ठेवू नका, कारण पैसे असे इतक्या लवकर वाढत नाहीत. तुम्हाला आज पुढच्या वर्षी आंबे खायचे असेल ना तर तुम्हाला साधारण 5 ते 10 वर्षापूर्वी आंब्याचं झाड लावणं आवश्यक होतं. तुम्ही रातोरात एक कुठलं तरी आदल्या वर्षी हे करून दुसऱ्या वर्षी त्याप्रमाणे फळं तुमच्या इन्व्हेस्टमेंटला, तुमच्या गुंतवणुकीला येणं शक्य नाही आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कसं होतं की तुम्ही नियमित राहणं खूप महत्त्वाचं आहे, तरच तुमचा गोल जो आहे ना तो फायनान्शियल गोल तुमचा अचीव होणार आहे. की जर का तुम्ही असं केलं की तुमच्या SIPची जी तुम्ही समजा इन्व्हेस्ट करताय दर महिन्याला आणि तुम्ही मधनं ती इन्व्हेस्टमेंट थांबवली, कधी केली नाही, किंवा आता समजा कोरोनाची भीती आहे, मार्केट कोसळलं म्हणून तुम्ही SIP पॉज करून टाकल्या किंवा थांबवून टाकल्या, तर ते बरोबर नाही आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे, तुमची जी गुंतवणूक आहे ना त्यात सातत्यपणा असणं तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नियमितपणे थोडी इन्व्हेस्टमेंट आहे ना करणं पण तितकंच जास्त आवश्यक आहे. आठवं की तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतनं बाहेर कधी पडायचं आहे ना हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तुमचं कसं होतं की तुमचा फायनान्शियल प्लॅन जो आहे, तुमचं गोल प्लॅनिंग हे तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे. की तुम्हाला माहिती पाहिजे की मला ह्या वर्षानंतर मला या गुंतवणुकीतनं बाहेर पडून मला हा खर्च त्यातनं भागवायचा आहे. असं नको की तुम्ही गुंतवत जाताय आणि तुम्हाला माहितीच नाही एक्झिट कधी व्हायचं आहे. जर का तसं झालं ना तर तुमची गुंतवणूक आहे ना ही भरकटण्याचे चान्सेस हे तेवढेच जास्त असतात. त्याच्यानंतर 9वा भाग तो त्यांनी महत्त्वाचा सांगितले की विचार करून कर्ज घ्या. आता हल्ली कसं व्हायलं आहे की 0%नी फोन मिळतो, 0%नी अप्लायन्सेस मिळतात. अगदी म्हणजे परवाची जाहिरात होते की 5,000 रुपये तुम्ही घेऊन जा आणि टाटा कंपनीची गाडी पण मिळते. पण तुम्ही हे सगळं करताना आहे ना तुम्ही विचार करा, कारण असं 0%नी जरी दिलेलं असतं ना त्या ठिकाणी प्रोसेसिंग फी असते, चार्जेस असतात. आणि त्या बऱ्याच वेळा काय असं होतं की आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकताच नाही आहे ना ती गोष्ट आपण अशा 0% किंवा डिस्काउंट ह्याच्या लालसेपोटी विकत घेतो. पण माझं मत ऐकाल तर खरं तर असं आहे ना की तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी शक्यतो लोन घेण्याचं टाळाच. म्हणजे एक हाऊसिंग लोन हीच तुमची एक गरज असते आणि ते महत्त्वाचं पण आहे म्हणून तुम्ही घ्या. कारण हाऊसिंगचा तुम्हाला फायदा तुमच्या तरुण वयातच नाही तर तुम्हाला रिटायरमेंटला पण होणार आहे आणि तुमचे एक स्वतःचं घर असणं तितकंच आवश्यक असतं. पण बाकीच्या गोष्टी आहेत ना की जसे मोबाईल फोन, घरातले अप्लायन्सेस, तुमचं हॉलिडे, त्याच्यानंतर कार विकत घेणं, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही गुंतवणूक करणं, बचत करणं हे जितकं आवश्यक आहे ना तितकं तुम्ही लोन घेऊन या तुमच्या गरजा भागवणं हे बरोबर नाही. कारण आपण लोन घेतो म्हणजे काय करतो तर आपण आपल्या भविष्यातलं जे अर्निंग आहे ना की जे इन्कम होणार आहे आपल्याला ते आपण आत्ताच खर्च करून बसतो.
वर त्याच्यावर आपण जे आहे ना ते आपण त्याच्यावर व्याजही भरत असतो. त्यामुळे कसं होतं की एक तर वस्तू जी आपण विकत घेतो त्याची किंमत कमी होत असते आणि आपण व्याज भरून त्याची ते 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 जास्त पैसे आपण परत फेडत असतो. त्याच्यानंतर 10वा भाग आहे ना तो त्यांनी सांगितला आहे की तुमचं ध्येय निश्चित पाहिजे. म्हणजे समजा धरून चला की तुम्ही आत्ता रिटायरमेंटसाठी प्लॅन करताय. आता निवृत्त होण्याच्या नंतरच्या तुमच्या याच्यासाठी तुम्ही जर का प्लॅन करत असाल ना तर तुम्हाला साधारण माहिती पाहिजे की तुम्हाला किती पैसे साठवायचे. कारण नाहीतर काय होतं की तुम्हाला प्लॅन माहिती नसेल ना तर तुम्ही ते अमाऊंट किती आहे त्याच्याप्रमाणे तुमचे कॅल्क्युलेशन सगळी चुकतात. परत दुसरं असं होतं की प्रत्येकाला आपल्याला तर कळलं पाहिजे की आपल्याला किती पैसा हा स्वतःसाठी लागणार आहे आणि आपण किती उपभोगू शकतो. काही वेळा बऱ्याच लोकांचं असं होतं की 24/7 म्हणजे दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस ही लोक काम काम करत आहेत. पण ह्यांच्याकडे एवढा पण वेळ नाही आहे की ते स्वतःचे पैसे उपभोगू शकतील. त्यामुळे माझं असं मत आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीला किती पैसे लागणार आहेत ना ह्याचं ध्येय ठरवा. ध्येय ठरवलं की तुम्हाला ते ध्येय पूर्ती झाल्याचा पण आनंद मिळेल. आणि दुसरं की तुम्हाला एक तुम्हाला कळेल की आपण ह्या ध्येयापर्यंत आपण आपले पोचलेलो आहोत. आता जर का हे 10 पॉईंट जे आत्ता वॉरन बुफेटनी आपल्याला सांगितले ह्या 10 याच्यावर जर का आपण नीट लक्ष देऊन काम केलं ना तर मला निश्चित गॅरंटी आहे की तुम्हाला तुमचं फायनान्शियल जो एक स्ट्रेस आहे, आर्थिक जो ताण आहे ना तुमच्यावर तो 100% कमी झाल्यापासून राहणार नाही. मला असं वाटतं ह्या व्हिडिओनी तुम्हाला एक सुरुवात मिळेल. आणि तुम्हाला हा जर का व्हिडिओ माझा आवडला असेल ना तर इथे बाजूला तुमच्या उजव्या बाजूला खाली लाल रंगाचं एक सबस्क्राईब बटन आहे ते दाबून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला मी अपलोड केले की त्याचं तुम्हाला ईमेल येईल किंवा मेसेज येईल. थँक्यू व्हेरी मच.